आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। महिला वसतिगृहाच्या खोलीत दारूच्या बाटल्या आढळलेल्या आहेत, सिगरेटची पाकिट देखील आढळलेली आहेत। विद्यार्थिनींनी या सगळ्या प्रकाराची कुलगुरूंकडे तक्रार केलेली आहे। विद्यार्थिनींनी कुलसचिव आणि कुलगुरूंना पत्र लिहिलेलं आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, धक्कादायक हा सगळा प्रकार समोर येताना दिसतोय, काय नेमकी माहिती? नक्कीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। मुलींचं जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पाकिट आहेत, ते सुद्धा आढळून आलेले आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून खरं तर हा सगळा प्रकार आहे तो उघडकीस आणलेला आहे। आता नेमका या वसतिगृहामध्ये कोणत्या मुली नशा करतात हे खरं तर समोर येणं अतिशय महत्वाचं आहे, कारण की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जर असा प्रकार घडत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि या प्रकरणी आता कुलगुरू आहेत यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि सगळी घटना आहे ती सुद्धा सांगितलेली आहे। मात्र अद्याप कोणतीही कारवाई आहे ती विद्यापीठाकडून करण्यात आलेली नाहीये किंवा कुणी हे मद्यप्राशन केलेलं आहे किंवा कोण या ठिकाणी रोज मद्यप्राशन करतं हे सुद्धा अजून समोर आलेलं नाहीये। पण बाटल्यांचा खच आपण या दृश्यांमध्ये पाहिला तो अतिशय गंभीर हा सगळा प्रकार आहे आणि त्यामुळे नशामुक्त एकीकडे विद्यापीठ करण्यासाठी पावलं उचलत असताना विद्यापीठाच्या वसतिगृहातच आणि तेही मुलींच्या वसतिगृहामध्ये अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटच्या पाकिट आहेत ती सुद्धा दिसल्याने एक गंभीर घटना ही म्हणावी लागणार आहे। विद्यापीठाने लवकरात लवकर याबाबतची कडक कारवाई आहे ती सुद्धा करावी अशा पद्धतीची मागणी आता विद्यार्थी संघटनांकडून होतीये। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।